नमस्कार. आज आपण आलो आहे बीड खुर्द लेणी पाहण्यासाठी. गाव बीड खुर्द, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. अतिशय सुंदर लेणी आहे. अगोदर आल्यानंतर एक नैसर्गिक घळ आहे छोटीशी, आणि त्याच्यानंतर ही लेणी आहे. सिंगल असं लेणं आहे. या ठिकाणी आपणाला शिलालेख आहे. बीड खुर्द लेणी तुलनेने काहीशा आडवाटेवर असलेल्या खडकात कोरलेल्या बौद्ध भिक्षूंच्या निवासाच्या लेणी आहेत. खालापूर कर्जत जवळच्या बोरघाट खिंडीच्या उतारावर वसलेल्या आहेत. या लेण्या मुख्य प्रवासाच्या मार्गापासून काहीशा दूर असल्याने त्या प्राचीन महाराष्ट्राशी असलेले अद्वितीय ऐतिहासिक दुवे उलगडणारी एक शांत आणि ऐतिहासिक अनुभव देण्याची संधी देतात. या लेण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रामुख्याने 2 लेण्यांची रचना आढळते. लेणी क्रमांक 1 मध्ये एक विहार आहे, भिक्षूंचे निवासस्थान. त्यात एका भिक्षूची खोली, एक नैसर्गिक सभागृह आणि शिलालेख यांचा समावेश आहे. क्रमांक 2 ही मुळात एक नैसर्गिक गुहा होती, जिचे कालांतराने अंशतः मानवनिर्मित रचनेत रूपांतर करण्यात आले आहे. या लेण्यांचा इतिहास असे सांगतो. या शिलालेखांवरून सुरुवातीच्या ब्राह्मी प्राकृत लिपीतील असून त्यावरून येथे सुरुवातीच्या सातवन व मौर्य काळाचा प्रभाव दिसून येतो. स्थानिक नाव. या परिसरातील स्थानिक लोक या खडकात कोरलेल्या रचनांना अनेकदा पांडवघळई, पांडवांच्या लेण्या या नावाने संबोधतात. या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपणाला रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात बीड खुर्द गावाजवळ या लेणी आहेत. खालापूर या उपजिल्हा मुख्यालयापासून हे अंतर साधारण 13 किलोमीटर लांब आहे. जर आपण रेल्वेने प्रवास करत असाल तर केलवळी आणि डोलावली या मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानके या लेण्यांच्या सर्वात जवळ आहेत. प्रसिद्ध बोरघाट, ज्याला आपण खंडाळा घाट म्हणूनही ओळखतो, येथे वसलेल्या या लेण्यांकडे जाणारा मार्ग येथील निसर्गरम्य दर्या आणि टेकड्यांसाठी खास ओळखला जातो. आणि याच्या वरील बाजूस आपणाला नागनाथ हा प्रसिद्ध असा लेणी समूह जो आहे नागपंथीयांचा, तोही आपणाला पाहायला भेटतो. अशा प्रकारे आपण या दोन्ही लेण्या एका दिवसामध्ये सहज पाहू शकतो. लेणीकडे जाण्याच्या अगोदर या ठिकाणी काही नॅचरल गोवा पाहायला भेटते. बरीच खोल आहे ही सुद्धा. मुख्य गोवा ते पाहू. या ठिकाणी एक असा रूम पाहायला भेटतो. नव्याने बांधलेला स्तूप आहे. इथे एक रूम आहे आणि या ठिकाणी कसा शिलालेख पाहायला भेटतो. सिंगल रूम आहे. वरील बाजूस शिलालेख आहे आणि हा असा कोळी असणारा रूम आहे. दरवाजा बंद करण्यासाठी
बहुतेक इथं. चला पाहून घेऊ. त्या ठिकाणी प्राणी दिसतोय असा. नीट पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला प्राणी पाहायला भेटत आहे. वरील बाजूस शिलालेख आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर हा एक प्राणी आहे आणि या ठिकाणी हा प्राणी आहे. 1 2 आणि 3 आणि वरील बाजूस शिलालेख पाहायला भेटते. या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला अशी पाहायला भेटते. हे बीड खुर्द गाव आहे आणि हे जांभरूक. चला आता लेणी पाहिली व आपण आता परतीच्या प्रवासाला निघू. आज तारीख आहे 28 मे 2026 आणि आता वेळ झाली संध्याकाळची 6 व आता आपण लेणी उतरण्यास सुरुवात करू. जांभरूक हे जांभरूक गाव आहे व हे बीड खुर्द. जांभरूक आणि बीड खुर्दच्या गावाच्या सीमेवर असणार ही लेणी आहे. चला येता लेणी पाहिजे व परतीच्या मार्गाला निघू. रस्ता माहीत असणे खूप गरजेचं आहे. सोपा रस्ता आहे बघा. हे असं लगेच आपण पोचून जातो परंतु रस्ता माहीत नसल्यामुळे आम्हाला उशीर झाला थोडा रस्ता शोध करायला. असा रस्ता आहे. पावसात तर हा पूर्ण रस्ता जाम होऊन जातो. हे बघा इथं पॉईंट ह्या बाहेर निघणार. आपण पुढे लावली गाडीवर. इथून व्यवस्थित रस्ता आहे या लेणीला जाणारा.